म्हणजे अनेक अटकळीनंतर अखेर अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांचा पृथ्वीवर माघारी परतण्याचा मार्ग मोकळा झाला। नासाने सुनीता यांना परत आणण्यासाठी क्रू 10 हे मिशन लॉन्च केलंय। यात एलॉन मस्क यांचे फाल्कन 9 रॉकेट, ड्रॅगन कॅप्सूल आणि 4 अंतराळवीर अंतराळाकडे झेपावले। फाल्कन 9 रॉकेटने अमेरिकेतील फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटर मधून अंतराळाकडे झेप घेतली आहे। त्यानंतर अवघ्या काही तासातच ड्रॅगन कॅप्सूल रॉकेट पासून वेगळं झालं। ड्रॅगन कॅप्सूल इंटरनॅशनल स्पेस स्टेशनकडे 28,200 किलोमीटर प्रति तास वेगाने झेपावत आहे। आज रात्री ही ड्रॅगन कॅप्सूल मधील क्रू 10 ISS वर पोहोचतील। यात ड्रॅगन कॅप्सूल सर्वात अगोदर ISS वर डॉक करण्यात येईल। पुढे डॉकिंगची प्रक्रिया सुरळीत पार पडल्यानंतर अंतराळवीर ISS मध्ये पोहोचतील। या ठिकाणी त्यांची सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांची भेट होईल। त्यानंतर या सर्वांना अंतराळवीर ड्रॅगन कॅप्सूल मध्ये आणतील। त्यानंतर स्पेस स्टेशन पासून त्यांचे अनडॉकिंग होईल आणि मग पृथ्वीकडे त्यांचा परतीचा प्रवास सुरू होईल। येत्या 19 मार्च पर्यंत सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर पृथ्वीवर परत येण्याची शक्यता आहे।